वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे रविवारी 9 वाजता पत्नीला उपचारानंतर घरी घेऊन जाण्यासाठी निघालेल्या तरुणाच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला। रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सावळापूर घाटात ही दुर्दैवी घटना घडली। गजानन मोरेश्वर उके वय वर्ष 38 राहणार मनसावळी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा असा अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। 4 वर्षापूर्वी त्याचा विवाह शेंदूरजणा खुर्द येथील ओमकार फत्तुजी शेंडे यांच्या मुलीसोबत झाला होता। मात्र विवाहानंतर अपत्य न झाल्यानं पत्नी वैष्णवीवर स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा पावडे यांच्या दवाखान्यात उपचार सुरू होते। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविवारी 9 वाजता दोघांची सोनोग्राफी करण्याचं ठरलं होतं। रविवारी सकाळी पत्नी वैष्णवी हिचे वडील ओमकार शेंडे यांच्यासोबत शेंदूरजणा खुर्द येथून पावडे नर्सिंग होमला दाखल झाले होते। मात्र गजानन उके MH32 AW 4154 या दुचाकीनं निघूनही अद्याप पोहोचला नव्हता। काही वेळ वाट पाहिल्यानंतर सासऱ्यांनी गजाननला फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईलवर प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे कुटुंबियांच्या चिंता वाढल्या। थोड्याच वेळात सावळापूर घाटात एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळ धाव घेतली। गजानन उके यांचा अपघात झाला असल्याचं स्पष्ट झाले। सावळापूर घाटात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं गजानन उके रस्त्यावर आपटला आणि डोक्याला जबर मार लागला। अपघात इतका भीषण होता की रस्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तो हालचालही करू शकत नव्हता। याच मार्गाने आर्वीकडे जाणारे मुख्याध्यापक पत्तूसिंग जाधव यांनी तातडीने 108 क्रमांकावर संपर्क साधून अँब्युलन्स बोलावले। या घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। ठाण्यात सतीश रेहणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, संजय बाकड, रोशन टेंबरे आणि खेमसिंग कोहचडे हे प्राथमिक तपास करीत आहेत। हा अपघात नेमका कशामुळे झाला याची अद्याप स्पष्टता नाही, मात्र काही शक्यता पुढे येत आहे। सावळापूर घाटातील तीव्र वळणामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले असावं किंवा गती जास्त असल्यानं तोल जाऊन रस्ता ओलांडताना अपघात घडला असावा। दुचाकीला कोणताही अवजड वाहनानं धडक दिली का याचाही शोध घेतला जात आहे। गजानन उके यांच्या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पत्नी वैष्णवी हिच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरले। उपचारादरम्यान सुखद भविष्यासाठी पतीसोबत स्वप्न पाहणाऱ्या वैष्णवीनं अशा प्रकारे आपल्या पतीला गमवावं हे कोणालाही न पटणार आहे। पूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते। पुढील तपास पोलीस करीत असून अपघाताचे खरं कारण लवकरच स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता लखन दाभणेसोबत अर्जुन लहानसेवार, आर्वी वर्धा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।